पुन्हा जो आहे तो बारसू जो रिफाईन प्रकल्प तिथेच होणार असं फडणवीस म्हणतायत. मागे देखील वाद मागे वाद नव्हता, मागे लोक मेलेली आहेत तिथे, लोक रस्त्यावरती उतरलेली आहेत आणि बहुधा तो रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणूनच आमच्या पक्षातले एक माजी आमदार यांना तिथे त्यांनी बोलवलेलं दिसतंय त्यांच्या युतीमध्ये. तर मागच्या वेळेला तेच त्या भागात जाऊन लोकांचं मन वळवायचा प्रयत्न करत होते, त्याच्यावर ते आम्ही नंतर चर्चा करू. पण राऊत सर, रिफायनरी बारसूत म्हणजे रत्नागिरीत होणार की नाही होणार, शिवसेनेची भूमिका काय? बघा, शिवसेनेची भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी वारंवार स्पष्ट केली, आम्ही स्पष्ट केली. लोकांना हवा असेल ते लोक स्वीकारतील. लोकांच्या जमीन जुमला, रोजगार, मच्छीमारांचं रोजगार हे सगळं नष्ट होतंय त्या भागामध्ये. समुद्राचं विष होणार आहे, झाडं पानं फुलांना त्याचा फटका बसणार आहे, आंब्याचा बागा उद्ध्वस्त होणार आहे, शेती उद्ध्वस्त होणार आहे, इतर अनेक गोष्टी, प्रदूषण, हवामान सगळं बदलणार आहे. आणि या सगळ्यामुळे तेथील जनता कोकणचा निसर्ग वाचवण्यासाठी विरोध करते. जर लोकांचा विरोध कायम राहिला तर शिवसेना त्यांच्याबरोबर नक्की राहणार. आम्ही कोकणच्या जनतेबरोबर आहोत, ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे.